आणखी जाणून घेऊया, पण तत्पूर्वी वेदांतकडे जाऊया. वेदांत कसं वातावरण शिवाजी पार्क परिसरात? वेदांत. अश्विन, आतापर्यंत आपण बघतोय शिवसैनिक हा या शिवतीर्थाच्या बाहेर आहे, कारण अजूनही आतमध्ये त्यांना सोडलेलं नाहीये, कारण सुरक्षेचा आढावा पोलीस घेतात. आणि इथे जर आपण बघितलं पूर्ण चिखल आहे आणि या चिखलातनं वाढत काढलं, म्हणजे थोडक्यात हा चिखल तुडवत शिवसैनिकांना आतमध्ये यायचं आहे. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट निर्देश दिले, सूचना दिल्या की काही झालं म्हणजे पाऊस पडला किंवा चिखल झाला तरी या चिखलातनं शिवसैनिक वाट काढत या दसरा मेळाव्याला येईल. आणि हा दसरा मेळावा परंपरेनुसार 58 वर्षाची परंपरा आहे आणि हा परंपरेनुसार शिवतीर्थावरच होणार आणि त्यामुळे हलक्या सरी कोसळताना पाहायला मिळतात. आपण जर बघितलं या खुर्च्या साधारणपणे 40-50 हजार खुर्च्या टाकलेल्या आहेत आणि या खुर्च्यांवर आता ज्या प्रकारे सरी बरसत आहेत तसं पाणी सुद्धा आपल्याला या खुर्च्यांवर पाहायला मिळते. मात्र असं असताना सुद्धा शिवसैनिक हा शिवतीर्थावर येईल. आपण शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर बघितलं तर मोठ्या संख्येनं हे शिवसैनिक राज्यभरातून येत आहेत आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार त्यांच्याकडे लक्ष आहे. मात्र पुन्हा एकदा आपण दाखवूयात की आतमधली स्थिती कशी आहे. म्हणजे खुर्च्यांवर पाणी आहे, अधूनमधून पाऊस पडतोय. या ठिकाणच्या शिवसैनिकांनी प्रयत्न केले, महापालिकेने प्रयत्न केले की हा चिखल कशा प्रकारे कमी करता येईल किंवा हे पाण्याचा निचरा कसा करता येईल. मात्र पाऊस अधूनमधून पडतोय आणि त्यामुळेच हा शिवतीर्थाचा भाग म्हणजे जिथनं शिवसैनिक आतमध्ये येतो असं नसतं होतो तिथे मात्र अजूनही आपण बघतोय मोठा चिखल आहे. आणि मी जसं म्हटलं की जी टॅगलाईन आहे की गुलाल उधळत यायचं आहे, तर चिखल तुडवत सुद्धा शिवसैनिकांना यावं लागणार आहे. आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार यासाठी शिवसैनिक उत्सुक आहेत, कारण मनसे शिवसेना युती या संदर्भात नेमकं काय या संदर्भात काय बोलणार या सगळ्यांकडे युती याची सगळ्यात जास्त उत्सुकता शिवतीर्थावरच्या मेळाव्यामध्ये आहे आणि त्या संदर्भात उद्धव ठाकरे काय संकेत देतात, कारण संकेत तर अनेकदा मिळालेले आहेत पण स्पष्ट वक्तेपणा किंवा स्पष्ट वक्तव्य त्या संदर्भात केलं गेलेलं नाहीये. त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं या दोन बंधूंच्या युतीचं सीमोल्लंघन होतं का याकडे लक्ष असेल.